विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण गणित भाग 2 मार्च 2025 मराठी माध्यम बोर्डाची ही प्रश्नपत्रिका आपण अभ्यासत आहोत। यामध्ये आपण प्रश्न 1A-B पूर्ण केलेला आहे, प्रश्न 2A पूर्ण केलेला आहे, आपण 2B हा प्रश्न अभ्यासत आहोत। तर प्रश्न आपण समजून घेतल्यानंतर प्रश्न सर्व गोष्टी सांगत असतो, उत्तरापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण प्रश्न समजणं फार महत्त्वाचं आहे। प्रश्न समजून घ्या, त्याच्यातल्या किमती कोणत्या दिलेल्या आहेत, प्रश्न आपल्याला देतो, प्रश्न मार्गदर्शन करतो, उत्तरापर्यंत पोहोचवतो, ते थोडंसं आपण लक्षपूर्वक ऐकणं आवश्यक आहे। चला तर मग आपण प्रश्न दुसरा B अभ्यासूया। यामध्ये प्रश्न दुसरा B उपप्रश्न आपण 3 नंबरचा अभ्यासत आहोत। आकृतीत केंद्र D असलेले वर्तुळ आपल्याला या ठिकाणी निरीक्षण करूया। एक वर्तुळ दिलाय D, त्याचा केंद्र आहे आणि त्यामध्ये कोन ACB च्या बाजूंना बिंदू A व B स्पर्श करतो। म्हणजे या ठिकाणी बघा, कोन ACB कुठे आहे बा, एक मिनिट, हा C इथं आहे, ACB या कोणाच्या बाजूंना बिंदू A व B या ठिकाणी वर्तुळाला स्पर्श करतो। जर कोन ACB चं माप आपल्याला या ठिकाणी 52 अंश दिलेला आहे, तर आपण आकृतीमध्ये ती किंमत ठेवूया 52 अंश। तर आपल्याला कोणती किंमत काढायची आहे बघा, कोन ADB चे माप काढा। कोन ADB म्हणजे या ठिकाणी हा केंद्रीय कोन आहे। तर आपण सर्वप्रथम दिलेली माहिती आकृतीचं निरीक्षण करूया। आकृती आपल्याला या ठिकाणी एक बाह्य बिंदू आहे, बाह्य बिंदूतून खाली स्पर्श खंड आहेत A आणि B या ठिकाणी स्पर्श करतात। हा जो स्पर्शिका छेदतात तिथं 52 अंशाचा कोन दिलेला आहे। तर आपल्याला या ठिकाणी केंद्रीय कोन काढायचा आहे। आपण थोडंसं आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल, हा जो चौकोन तयार झालेला आहे ACBD यामध्ये आकृतीत, कोन C माप इथे प्रश्न दिलेला आहे। त्यानंतर A व B चं माप आपल्याला या ठिकाणी किती येईल थोडासा विचार करूया, कारण ही AD आणि DB या त्रिज्या आहेत आणि त्रिज्या आणि ह्या स्पर्शिका आहेत, बाह्य स्पर्शिका, आणि मग त्रिज्या आणि स्पर्शिका एकमेकाला लंब असतात। म्हणजे या ठिकाणी हा कोन कितीचा असेल, A कोन, आणि हा B 90 चा असणार आहे प्रत्येकी। आणि म्हणजेच आपण थोडासा विचार केला तर या ठिकाणी हा A कोन आणि B 90 चा प्रत्येकी, C दिलेला आहे, D काढायचा आहे। म्हणजेच आपल्या लक्षात येईल या ठिकाणी चौकोनामध्ये जर तीन कोणाचे माप माहित असतील तर चौथा काढण्यासाठी आपल्याला चौकोनाच्या 4 कोणांच्या बेरजेचा गुणधर्म तो वापरून आपण हे सहज केंद्रीय कोनाचं माप काढू शकतो। चौकोनाच्या चारी कोणांच्या मापाची बेरीज 360 असते आणि म्हणून आपण थोडंसं इथं घेऊया आकृतीवरून आपल्याला या ठिकाणी रेख DA लंब स्पर्शिका CA व रेख DB लंब स्पर्शिका CB म्हणून कोन CAD हा समान असणार आहे, प्रत्येकी 90 चा आहे। CBD बरोबर 90 अंश। काय कारण आहे, स्पर्शिका त्रिज्या लंब प्रमेय, स्पर्शिका त्रिज्या
लंब प्रमेय. या प्रमेयाचा उल्लेख करणं फार महत्वाचं आहे. मग आपल्याला म्हणून या ठिकाणी कोन जो मिळवायचा आहे तो घेऊया. ADB अधिक कोन CAD अधिक कोन CBD अधिक कोन ACB बरोबर किती असेल? 360 अंश. काय कारण? चौकोनाच्या कोनांच्या बेरजेचा गुणधर्म. चौकोनाच्या कोनाचा गुणधर्म, बेरीज गुणधर्म, बेरीज. चौकोनाच्या चार कोनांची बेरीज काय असते? 360 अंश असते. आणि मग आपण या किमती ठेवूया. या ठिकाणी ADB कोन ADB आपल्याला काढायचा आहे, तो तसाच आपण लिहिणार आहोत. हे पहा प्लस CAD हा किती असेल? तर तो 90चा असणार आहे, 90 अंशाचा. अधिक कोन CBD हा पण 90 अंशाचा असणार आहे. आणि कोन ACB तो दिलेला आहे प्रश्नामध्ये आपल्याला 52 अंश. बरोबर किती? 360 अंश. आणि मग आपण ही बेरीज व्यस्त करूया. कोन ADB अधिक 90 अधिक 90 किंवा या तीन कोणांची बेरीज करू. 2 ला 2, 5 9 9 18 आणि 5 18 22 23. या ठिकाणी 232 अंश बरोबर 360 अंश. 19 18 22 23. आणि म्हणून कोन ADB बरोबर 360 अंश हा धन आहे. धनाची व्यस्त काय होईल? ऋण 232 अंश. आणि म्हणून कोन ADB बरोबर वजाबाकी करूया, उत्तर मिळेल. या ठिकाणी 10 मधून 2 गेले 8, 6 मधून 4 गेले 2 आणि या परत 3 मधून 2 गेला 1. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो केंद्रीय कोन आहे ADB चं माप मिळालेला आहे 128 अंश. तर आपण आकृतीचं निरीक्षण केलात तर या प्रश्नांची उत्तरं सहज मिळतात. या ठिकाणी आपण चौथा उपप्रश्न अभ्यासूया. प्रश्न व्यवस्थित समजून घेतल्यानंतर उत्तराकडे आपल्याला जाता येतं. जसे की या ठिकाणी एक A बिंदू दिला आहे, त्याचे निर्देशक आहेत 1 वजा 3. B बिंदू दिलेला आहे, त्याचा निर्देशक आहे 2 वजा 5. आणि C निर्देशक आहे वजा 4 7. हे बिंदू एकरेषीय आहेत की नाही ठरवा. सर्वात प्रथम आपल्याला एकरेषीय दिलेले बिंदू ठरवण्यासाठी दोन पद्धती आहेत, दोन मेथड आहेत. आपल्याला पहिली मेथड आहे, या ठिकाणी चढ काढून चढाचं सूत्र आपण वापरू शकतो. प्रत्येक दोन बिंदूतील चढ हा काढून आपल्याला एकरेषीय आहेत का नाही ओळखता येईल. किंवा आपल्याला स्लोप, त्यालाच आपण स्लोप म्हणतो. दुसरी पद्धत आहे, या ठिकाणी अंतराचं सूत्र वापरून आपण अंतराचं सूत्र प्रत्येक दोन बिंदूतील अंतर काढून या ठिकाणी हा प्रश्न सोडवता येईल. परंतु आता आपण थोडंसं सोपं म्हणजेच या ठिकाणी चढ काढण्याचं सूत्र आहे ते वापरूया. आणि मग हे दिलेले बिंदू आपण एका रेषेत मांडूया, म्हणजे आपल्या आयडिया येईल. या ठिकाणी एक रेषीय असण्यासाठी समजा आपण A नावाचा बिंदू घेतला. या ठिकाणी हा A आणि हा B
आणि हा सी घेतला. याचे निर्देशक आपण घेऊया 1 वजा 3, बी चे घेतो 2, वजा 5 आणि सी चे निर्देशक आहेत या ठिकाणी वजा 4, 7. तर आपले चिन्ह महत्वाचे आहेत, निरीक्षण करावं लागेल. आणि मग याचे निर्देशक आपण x1 y1, x2 y2, x3 y3 या पद्धतीने घेऊया आणि आपण चढाचं सूत्र वापरूया. या ठिकाणी रेषा AB चा चढ बरोबर सूत्र काय आहे, y2 मायनस y1 छेद x2 मायनस x1. तर y मधून मोठ्यातून छोटा आपण काढू शकतो या पद्धतीनं. तर या किमती दिलेल्या सूत्रात ठेवूया. y2 किती आहे पहा, y2 चिन्ह आहे लक्षात घ्या वजा 5. सूत्रातलं वजा जशास तसे. y1 काय आहे, वजा 3 आहे आणि म्हणून तो आपण एक छोट्या कंसामध्ये घेऊया भागिले x2 2. सूत्रात वजा आहे. x1 किती आहे 1. याला आपण सोडवूया. 5 हा ऋण आहे जशास तसे. इथं मात्र ऋण गुणिले ऋण काय होईल, धन होईल. धन 3 भागिले 2 मधून 1 गेला 1, म्हणजेच मोठ्या संख्येचं चिन्ह देऊया. वजा या ठिकाणी 5 मधून 3 गेले 2 भागिले 1. तर आपल्या AB चा चढ आलेला आहे वजा 2/1. त्यानंतर रेषा BC चा चढ, परत सूत्र लिहूया आपण. BC चे निर्देशक आता विचारात घ्यावेत. y3 मधून y2 वजा आपण करणार. सूत्र येईल y3 वजा y2 भागिले x3 वजा x2. या दोन बिंदू विचारात घेऊ, C आणि B. म्हणजेच या ठिकाणी y3 मधून y2 वजा केला, x3 मधून x2 वजा हा छेदात घेतला. त्या किमती ठेवूया. y3 किती आहे 7 वजा सूत्रामध्ये y2 वजा 5 आपण ब्रॅकेट मध्ये घेतला भागिले x3 वजा 4 वजा सूत्रातला x2 2. आणि मग या ठिकाणी काय होईल, 7 वजा वजा, याचा अर्थ आहे की 7 ऋण गुणिले ऋण धन होईल. 7 अधिक 5 होतील. त्याच्या स्थानी आता इथे दोन्ही संख्या ऋण आहेत. ऋण असतील तर ऋणांची बेरीज होते. 4 आणि 2 6, चिन्ह मात्र ऋण असतं, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. आणि मग उत्तर काय, 7 अधिक 5 12 भागिले ऋण 6. आपण 6 न भागवल्या, 6 आणि 12, म्हणजे उत्तर काय आले या ठिकाणी वजा 2/1. आता या ठिकाणी चढ हा समान आलेला आहे. रेषा AB चा चढ आला वजा 2/1, रेषा BC चा चढ आला या ठिकाणी वजा 2/1. आणि म्हणून रेषा AB चा चढ समान आला तो आहे रेषा BC चा चढ बरोबर 1/2/1. आणि AB आणि BC चा अर्थ झाला की B हा 2 ठिकाणी आहे, म्हणून B हा सामायिक असेल. म्हणून या ठिकाणी बिंदू हे दिलेले बिंदू A, B, C हे एकरेषीय आहेत. एकरेषीय आहेत. जर चढ समान आला नसेल तर हे एकरेषीय नाहीत असं होईल याचा अर्थ. तर अशा पद्धतीने आपला चौथा पूर्ण झाला.